नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो खऱ्या अर्थाने खिळवून ठेवणार आहे. आपण थेट सातपुड्याच्या कुशीत जाणार आहोत. तिथे आदिवासी संस्कृती आणि निसर्ग पूजेचा जो काही अप्रतिम संगम पाहायला मिळतो, तो आपण आजच्या या सादरीकरणात उलगडणार आहोत. चला तर मग कुलदैवत वेलमाता यात्रेच्या निमित्ताने निसर्ग, इतिहास आणि तिथला समाज समजून घेऊया. आता विचार करा, सातपुड्याच्या या पर्वतरांगांमध्ये अन्न, पाणी, हवा, सूर्य आणि जंगल या सगळ्यांना जोडणारा असा कोणता धागा असेल? बरं, चला तर मग थेट याच्या मुळाशी जाऊया. वरवर पाहता हे फक्त निसर्गाचे घटक वाटतील, पण तिथल्या आदिवासी बांधवांसाठी हा त्यांच्या अस्तित्वाचा आणि परंपरेचा मुख्य आधार आहे. तर आपला पहिला भाग आहे सातपुड्यातील निसर्गपूजा. मध्य सातपुड्यात राहणारा आदिवासी समाज निसर्गालाच आपला देव मानतो. ते नेमकी कशाची पूजा करतात? तर अन्न, पाणी, हवा, सूर्य म्हणजे आपला प्रकाश आणि अर्थातच झाडे किंवा जंगल. हे सगळे घटक पाहिले तर लक्षात येईल की हेच तर सजीवांच्या अस्तित्वाचे मुख्य आधार आहेत ना. म्हणजे यातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते, तीही की त्यांची श्रद्धा कुठल्या अंधश्रद्धेवर नाही, तर निसर्गाचा समतोल राखण्यावर आणि जीवनदायी घटकांचे आभार मानण्यावर आधारित आहे. आता वेलमातेबद्दल जाणून घेण्याआधी कुलदैवत म्हणजे नक्की काय हे थोडक्यात समजून घेऊया. कुलदैवत म्हणजे अशी कौटुंबिक किंवा सामूहिक देवता जी संपूर्ण गावाला किंवा वंशाला संरक्षण, मार्गदर्शन आणि आधार देते. ही देवता म्हणजे केवळ एक मूर्ती नसते, तर ती संपूर्ण समाजाला एकत्र बांधून ठेवणारी आणि संकटकाळी पाठीशी उभी राहणारी एक मोठी आध्यात्मिक शक्ती असते. आता येऊया आपल्या मुख्य विषयाकडे. भाग 2, देवता वेलमाता. अक्कलकुवा तालुक्यातल्या वेली नावाच्या गावात ही अत्यंत प्राचीन परंपरा आजही पाहायला मिळते. आता इथली सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे वेलमाता ही या गावाची कुलदेवता आहे आणि आपण मगाशी ज्या निसर्गपूजेबद्दल बोललो ना, त्याचेच हे एक मूर्त रूप आहे. म्हणजे ही देवता निसर्गाच्याच शक्तीचं मानवीकरण आहे, ज्यामुळे समाजाचा निसर्गाशी असलेला संबंध अधिकच घट्ट होतो. आणि या देवतेचा उत्सव कधी असतो तर दरवर्षी 1 मे रोजी. या दिवशी एक भव्य सामूहिक यात्रा भरते. हा नुसता उपासनेचा दिवस नाहीये, तर हा एक मोठा उत्सव आहे जिथे अवघ्या सातपुडावासियांच्या उपस्थितीत ग्रामस्थ एकत्र येऊन वेलमातेची आराधना करतात. आदिवासी बांधवांनी त्यांची संस्कृती आणि दैवी परंपरा आजही किती भक्कमपणे जपली आहे हेच यातून सिद्ध होतं. पुढचा भाग पाहूया. भाग 3, 1992 पासूनचा इतिहास. आता आपल्याला वाटेल, ही पूजा अलीकडची आहे का? तर मुळीच नाही. या देवतेच्या आराधनेची पाळेमुळे प्राचीन दाब राजमंडळाच्या काळापर्यंत पोचतात. याचाच अर्थ शेकडो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या हा समाज अत्यंत निष्ठेने आपल्या कुलदेवतेची पूजा करत आलाय. पण या परंपरेत एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आला, तो म्हणजे साल 1992. हो, 1992 पासून वेली गावात एक महत्त्वपूर्ण बदल झाला. देवतेने संपूर्ण गावाचे रक्षण करावे या भावनेतून लोकमान्यतेनुसार दरवर्षी ही यात्रा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने भरवायला सुरुवात झाली. इथूनच या यात्रेला एका मोठ्या सार्वजनिक आणि सामूहिक उत्सवाचं स्वरूप आलं. भाग 4, श्रद्धा आणि आशीर्वाद. भाविकांची या यात्रेला इतकी अलोट गर्दी का असते हे यावरून अगदी स्पष्ट होतं. एका बाजूला ते रोगराई, भीषण दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि वाईट शक्तींपासून रक्षण मागतात, तर दुसरीकडे सुखसमृद्धी, भरघोस पीक, वेळेवर पाऊस आणि जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद मागतात. आणि हे अतिशय सुंदररित्या स्पष्ट करतं की त्यांचा धर्म आणि त्यांची श्रद्धा ही त्यांच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षाशी आणि निसर्गाच्या चक्राशी कशी एकरूप झाली आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे. भाग 5, सामाजिक एकता. खरे पाहता ही यात्रा केवळ एक धार्मिक सोहळा उरलेला नाही, हा एक प्रचंड मोठा सामाजिक उपक्रम आहे. विचार करा, एवढी मोठी यात्रा यशस्वी करण्यासाठी वेली गावातील प्रत्येक नागरिक, हो अगदी प्रत्येक जण, यात्रेच्या अनेक दिवस आधीपासून आपापल्या परीने शारीरिक श्रम आणि साहित्याची जुळवाजुळव करून योगदान देत असतो. हे सामूहिक समर्पणच या गावाची खरी ताकद आहे. अर्थात अशा भव्य उपक्रमाला योग्य दिशेची गरज असतेच. आणि इथेच माजी पंचायत समिती सदस्य वान्या वळवी यांच्यासारख्या नेतृत्वाचं मार्गदर्शन मोलाचं ठरतं. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व गावकरी अत्यंत निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडतात, ज्यामुळे हा उत्सव विना अडथळा आणि यशस्वीपणे पार पडतो. म्हणूनच या सगळ्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही यात्रा वेलीकरांमधील एकतेला खऱ्या अर्थाने बळ देणारी ठरते.
कुलदैवत हे केवळ उपासनेचं साधन नसून मतभेद विसरून समाजाला एका समान धाग्यात गुंफण्याचं ते एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आणि म्हणूनच जाता जाता हा एक विचार करण्याजोगा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. अशा एकत्रित आणि निसर्गकेंद्री परंपरांमधून आजचा आपला आधुनिक समाज काय शिकू शकतो? आजच्या या धावपळीच्या आणि निसर्गापासून दुरावत चाललेल्या जगात वेली गावातील आदिवासी समुदायाची ही निसर्गनिष्ठा आणि भक्कम सामाजिक एकता आपल्याला खरोखरच खूप काही शिकवून जाते, होय ना? निसर्गाशी समतोल साधून एकत्र कसं राहावं याचा हा एक उत्तम वस्तुपाठ आहे. यावर नक्की विचार करा.